जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सजयती सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयती विघ्नानां. ज्याप्रमाणे अरुणोदय झाल्यानंतर समूळ तिमिरांचा नाश होतो, त्याप्रमाणे प्रातःकाळी श्री गणेशाचे स्मरण केल्यानंतर सर्व विघ्नांचा नाश होतो. म्हणून आपण या गुढीपाडव्याच्या सकाळी सिंदूरवदन अशा विघ्नेशाचं स्मरण करूया आणि त्याला नमन करूया. म्हणजे आपल्या जीवनातील सर्व दुःख विघ्न दूर होतील. आजच्या दिवशी ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे. चैत्र प्रतिपदा ही पहिली तिथी असल्यामुळे याला ब्रह्मदेवानं श्रेष्ठता प्रदान केलेली आहे. महाराष्ट्र प्रांतामध्ये या चैत्र प्रतिपदाला गुढीपाडवा असे म्हणतात. कर्नाटक राज्यामध्ये याला युगादी असं म्हणतात. तेलंगणा व हैदराबाद या राज्यांमध्ये याला उगादी असं संबोधतात. सिंधी समाजामध्ये त्यांचं दैवत श्री झुलेलाल याचा जन्मदिन जन्मोत्सव जयंती आजच आहे आणि म्हणून या चैत्र प्रतिपदेला त्यांच्या सिंधी समाजामध्ये चेटीचंड असं संबोधतात. आजच्याच दिवशी शालिवाहन राजाने हुणांवरती विजय प्राप्त केलेला होता. या विजयाचं स्मरण राहावं यासाठी शालिवाहन संवत्सर सुरू झालेला आहे. या दिवशी विशेषत्वे करून ज्योतिष सांगणारे असं सांगतात, तिथेश श्रीकरम प्रोक्तम वाराद आयुष्यवर्धनम कर्णाचिंतितं कार्यं पंचांगम फलमुत्तमम एतेषां श्रवणं नित्यं गंगा स्नानं फलं लभेत. तिथीच्या श्रवणानं लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणानं आयुष्याचं वर्धन होतं, म्हणजे आयुष्य वाढतं. कर्णाच्या चिंतनानं कार्यसिद्धी होते. पंचांग श्रवणानं उत्तम फल प्राप्त होतं आणि या सर्वांच्या श्रवणानं गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून आजच्या दिवशी गुढीपाडव्याला पंचांग ज्योतिषांकडून श्रवण करावं. या दिवशी देवतांबरोबर गुरुची पूजा करावी व त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि ज्योतिषांकडून वार्षिक फल श्रवण करावं. हा गुढीपाडवा आता का साजरा केला जातो आणि गुढी म्हणजे काय? तर गुढी म्हणजे ध्वज किंवा निशाण. पूर्वी महाभारतामध्ये प्रत्येक रथीच्या रथावरती त्याचा वेगळा ध्वज असायचा. जसा अर्जुनाच्या रथावरती कपिध्वज होता, म्हणजे त्याच्या ध्वजावरती हनुमंताचं चिन्ह अंकित केलेलं होतं. श्रीकृष्णाचा जो ध्वज होता त्याच्या ध्वजाला गरुड ध्वज असं म्हणतात. त्याच्या ध्वजावरती गरुड चिन्ह अंकित केलेलं होतं. युधिष्ठिराचा जो ध्वज होता त्याला स्वर्णध्वज असं म्हणतात आणि सर्व नक्षत्र त्याच्यावरती अंकित केलेली होती. भीष्माचा जो ध्वज आहे तो विशाल पताका असणारा तारवृक्षाचा ध्वज, ज्याच्यावरती पंचतारा अंकित केलेल्या होत्या. द्रोणाचार्य जे होते त्या द्रोणाचार्यांच्या ध्वजावरती सुवर्ण वेदी होती. सुवर्ण यज्ञवेदीच्या बाजूला तपस्वी एक हातामध्ये कटोरा घेऊन उभे आहेत अशा पद्धतीचं चिन्ह अंकित केलेलं होतं. श्रीकृष्णाचा ध्वज जो आहे तो गरुड ध्वज आहे. बलरामाचा जो ध्वज आहे त्याला तालवृक्ष त्याच्यावरती काढलेला आहे, त्यामुळे तालध्वज त्याला असं म्हणायचं. कर्णाचा जो ध्वज आहे त्याचं नाव होतं हस्तिकाशा महार केतू. अश्वत्थामा जो आहे त्या अश्वत्थामाच्या ध्वजावरती सिंहाची शेपटी काढलेली होती. तर असे प्रत्येक रथीच्या रथावरती त्यांची चिन्ह जी आहे ते अधोरेखित केली होती. प्रत्येकाचा ध्वज हा वेगळा असायचा आणि तो ध्वज कितीही दूरवरती असला तरी मोठी पताका असल्यामुळे तो कळायचा की या रथावरती कोणता रथी आरूढ झालेला आहे. मग आता वसंतगडला परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराजांचं समाधीस्थळ आहे, तर तिथे आपला धर्मध्वज आहे. तर त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. वसंतगड आद्यपीठावरती सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराजांनी प्रथम जो धर्मध्वजाची स्थापना केली, त्या धर्मध्वज स्तंभावरती ध्वज वर्षामधून 2 वेळा चढवला जातो. पहिली वेळ जी आहे ते वर्ष सुरुवाती म्हणजे
चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी आणि दुसऱ्या वेळेला म्हणजे विजयादशमी या दिवशी ध्वज चढवला जातो. हा जो ध्वज आहे हा केशरी रंगाचा रेशमी ध्वज असतो आणि या ध्वजावरती मध्यभागी वर्तुळाकार 21 किरणांमध्ये सूर्यकिरणांमध्ये ओम हे अक्षर अंकित केलेलं आहे. त्याच्या वरच्या बाजूला प्रणतो अस्मी गुरु मयहा असे शब्द अंकित केलेले आहे. हे या धर्मपीठाचं बोधवाक्य आहे आणि खालच्या बाजूला वरम एकम गुरुपदम असं वाक्य लिहिलेलं आहे जे या धर्मपीठाचं ब्रीदवाक्य आहे. आणि असा ध्वज जो आहे तो या वर्षातून 2 वेळा धर्मध्वजा स्तंभावरती चढवला जातो. हा धर्मध्वजाचं दर्शन जो नित्यनेमानं घेतो त्याला अपयश कधीही येत नाही आहे. त्याला नित्य यश, कीर्ती आणि विजय प्राप्त होतो. म्हणून दररोज या धर्मध्वजाचं दर्शन सर्वांनी घ्यावं. आता या गुढीचा आध्यात्मिक अर्थ काय? आज गुढीपाडवा आहे. याचा गुढी म्हणजे काय? याचा आध्यात्मिक अर्थ काय असावा? तर आपण ज्यावेळी गुढी उभारतो त्यावेळेला एक मंत्र म्हणत असतो. ओम ब्रह्मध्वज नमस्ते अस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते अस्मिन् संवत्सरे नित्यं मदगृहे मंगनः कुरु ओम ब्रह्मध्वजाय नमो नमः. म्हणजे ब्रह्मध्वजाला नमस्कार करून केल्यानंतर आपल्याला सर्व अभिष्ट म्हणजे चांगलं जे आहे फळ आहे ते प्राप्त हो. आणि हे जे संवत्सर आहे हे आपल्या गृहामध्ये नित्य प्रत्येक दिवशी मंगल घटना घडो असं आपण त्यावेळेला काय करत असतो? प्रार्थना करत असतो. आता याला आपण ब्रह्मध्वज असं म्हणतो. ब्रह्मध्वज म्हणजे काय? तर आपण असं म्हणतो की अहम ब्रह्मस्मी. आपण कोण आहोत? तर ब्रह्म आहोत. आपण ब्रह्म आहोत. हा ब्रह्मध्वज आहे. आपण त्या ब्रह्मध्वजाचं पूजन करून तो काय करत असतो? ब्रह्मध्वज गुढीपाडव्या दिवशी उभारत असतो. म्हणजे खऱ्या अर्थानं ही गुढी कोणाची आहे? तर आपलाच ध्वज आपण उभारतो. प्रत्येक जीवाला, प्रत्येक आत्म्याला, प्रत्येक दैवतांना त्यांचं विशिष्ट असं निशाण आहे. तसं आपल्यालासुद्धा निशाण आहे. दैवतांना जसं निशाण असतं तसं ओळखण्यासाठी आपल्यालाही निशाण आहे. आणि ते निशाण जे आहे तर त्याचं आपण नेहमी पूजन करतो. त्याचं नेहमी आपण दर्शन घ्यावं. म्हणजे काय होतं? आपल्याला यशकीर्ती प्राप्त होत असते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करत असतो की गुढी म्हणजे आपलं स्वतःचं निशाण आपण प्रतिकात्मक उभं करतो आणि त्याचं दर्शन करतो, त्याचं पूजन करत असतो. तर आपण सांगितलं की हे निशाण किंवा ध्वज आपण केव्हा उभा करतो? की कोणतीही गोष्ट आपण आपल्याला विजय प्राप्त झाला, यश प्राप्त झालं म्हणजे आपण करत असतो. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी करत असतो. पूर्वी प्रभू रामचंद्रानं रावणावरती विजय मिळवल्यानंतर ज्या दिवशी अयोध्येमध्ये त्याचं आगमन झालं त्यावेळेला सर्व प्रजेनं काय केलं? तर गुढ्या आणि तोरणं उभारली. आता रावण म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. 14 वर्षांचा वनवाससुद्धा त्यानं त्याच दिवशी संपवलेला होता आणि अयोध्येमध्ये त्याचं पदार्पण झालं. हा मानसिक अर्थ झाला किंवा व्यावहारिक अर्थ झाला. परंतु याचा आध्यात्मिक अर्थ काय असावा? तर रामानं रावणावरती विजय मिळवलेला आहे. आता रावण म्हणजे कोण आहे? तर तो दशानन आहे. दश आनन म्हणजे काय? त्याला 10 तोंड आहे असं सांगितलेलं आहे. तर 10 तोंड घेऊन चालणं शक्य आहे का हो कोणाला? त्यानं नाही आहे हे की. तर ते 10 तोंड म्हणजे काय असावीत? तर 10 इंद्रिय आहेत. ते इंद्रिय हे जे आहेत ते काय आहे? तर भोगाचं साधन आहे. भोग म्हणजे काय? मुख आहे. ते आतमध्ये घेण्याचं साधन आहे. म्हणून रावणाला काय होतं? तर त्याची ही दश इंद्रिय जी होती ती फार प्रभावी होती आणि त्या प्रभावी असल्यामुळं काय तर त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व होतं. त्यामुळं हे दश इंद्रिय जे आहेत हे त्याची भोगाची साधनं होत. त्यामुळे त्याला मारणं शक्य नव्हतं. जोपर्यंत त्या दश इंद्रियांवरती विजय मिळत नाही तोपर्यंत त्याला मारणं शक्य नाही आहे. मग आता ही दश इंद्रिय म्हणजे कोणती? तर 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हा रावण कुठं बाहेर नाही आहे, तो आपल्या आतमध्येच आहे. है का?
तर रावण म्हणजे काय, ज्याला 10 तोंड आहेत, 10 इंद्रिय आहेत त्याच्याकडे, आहे की नाही, त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व आहे. अशी 10 इंद्रिय कोणती आहेत, तर 5 कर्मेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय कुठली आहेत, हात, पाय, तोंड, गुदा आणि लिंग, हे 5 कर्मेंद्रिय. आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आता यांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात, तर त्याच्यापासून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. डोळ्याने आपण काय करत असतो, बघत असतो, आहे की नाही, त्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. कानाने आपण ऐकत असतो, आहे की नाही, त्यामुळे आपल्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. नाकानं काय होतं, आपल्याला गंध कळतो, आहे की नाही, एखाद्याचे सुवास कळत असतो. तर त्यासाठी काय करतात, नाकसुद्धा हे काय ज्ञानेंद्रिय आहे. जिभेनं आपल्याला काय कळते, रसना कळते आपल्याला, आहे की नाही, चव कळते, म्हणून त्याच्यापासून ज्ञानप्राप्ती होते आपल्याला. म्हणून जीभ हे सुद्धा काय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. आणि त्वचेच्या जवळ आपण एखादी वस्तू नेली तर आपल्याला जाणीव होती की नाही, एखादी गोष्ट आपल्याला टोचली तर कळते की नाही आपल्याला, म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं. एखादी गोष्ट गरम आहे की नाही, ती गरम गोष्ट जर असली तर आपल्याला चटका बसतो, आहे की नाही, त्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान होतं. तर ही जी आहे ते काय 5 ज्ञानेंद्रिय आहे. आणि कर्मेंद्रिय म्हणजे ज्याच्यामुळे आपण काम करू शकतो, अशी कुठली आहेत, हात, पाय, तोंड, गुदा आणि लिंग, हे जे आहे हे 5 कर्मेंद्रिय आहेत. अशा या 10 इंद्रियांचा स्वामी म्हणजे कोण आहे, तर तो रावण आहे. त्याचा नाश केल्यानंतर काय होतं, राम अयोध्येमध्ये प्रकट होतो, अयोध्येमध्ये येतो आणि सिंहासनावरती बसतो. आजच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी राम खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे, सिंहासनावर बसलेलं आहे. म्हणजे काय, आपल्याला सुद्धा या 10 इंद्रियांवरती स्वामित्व मिळवलं पाहिजे. आणि त्याच्यावरती स्वामित्व, त्याच्यावरती विजय मिळवल्यानंतर आपल्यातला जो आत्माराम आहे हा काय, या सिंहासनावरती बसेल. हा रथ आहे, 10 रथ आहे की नाही, 10 इंद्रियांचा हा रथ आहे. ह्या रथावरती जो आरूढ होतो तो कोण आहे, दाशरथी. दाशरथी कोण आहे, राम आहे ते, आहे की नाही. तर दाशरथी आत्माराम जो आहे तो ह्या सिंहासनावरती, हृदयमंडलाच्या सिंहासनावरती काय होतो, आजच्या दिवशी आरूढ होतो. हा जो आहे हा विजय मिळवल्यानंतर त्याची गुढी किंवा पताका काय करते, फडकवली जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गुढीपाडवा केव्हा साजरा होऊ शकतो, ज्यावेळी आपण या 10 इंद्रियांवरती, 10 भोगाच्या इंद्रियांवरती आपण स्वामित्व मिळवू. त्यावेळेला काय होईल, आपल्यातला राम जो आहे तो आपल्याला भेटेल आणि तो सिंहासनावरती आरूढ होईल आणि जीवनाचं सार्थक होईल. हा जो गुढीपाडवा दिवस आहे हा 3.5 शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त आहे. आणि या दिवशी कोणताही सत्संकल्प केला तर तो काय होईल, सिद्धिप्रद जाईल असं सांगितलं जातं. म्हणजे काय, फलदायी होईल, तो संकल्प पूर्ण होतो. सर्वांना पुनश्च गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.